कामाचं. चप्पल डायरेक्ट चप्पल. आता कोणत्या पोलीस स्टेशनला आली तुम्ही? रेणापूर पोलीस स्टेशनला. जाऊ द्या तक्रार द्या. हे बसा आपले आपले लोक खाली बसा. या ठिकाणी सरका बाजू बाकीचे बसा खाली इथं. बॅग काय का बॅग बॅग माझी या ठिकाणी पहा हे मोठेगावला जाणारी गाडी आहे आणि लातूरवरून मोठेगावला जाणारी गाडी या ठिकाणामध्ये महिलेशी छेडछाड किंवा त्याचे शिवीगाळ करण्याचा प्रकार या ठिकाणी झाला. कंडक्टरने व ड्रायव्हरने एसटी थेट रेणापूर पोलीस स्टेशनमध्ये आणलेली आहे. आपण पाहू शकता आणि या ठिकाणी संपूर्ण नागरिक आहेत या ठिकाणी आणि असे प्रकार रेणापूर तालुक्यामध्ये होतात. आणि या ठिकाणी पहा सर्व जर पाहायला गेलं तर हे गाडी जी आहे मोठे गावला जात होती. मोठे गाव सरांच्या गावला किंवा मोठे गावकरांच्या गावाला नाही. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पत्रकारांना या ठिकाणी न्याय मिळत नाही तर सामान्य जनतेला या ठिकाणी न्याय कसा भेटतो ते तुम्ही डोळ्यानं पहा. आणि या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु काही नागरिक गप्प बसतात तर कोण काही आवाज उठवतात. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर स्वतः पत्रकारांची दखल घेण्यासाठी या ठिकाणी PI नाहीत. यांची एवढी मुगरुरी आहे की यांना आमदारांचा हात डोक्यावर पडला की ह्याने झाले SP DYSP वरिष्ठ अधिकारी झाले यांनी डायरेक्ट. या ठिकाणी महिला तक्रार दाखल करत आहे ना आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की नेमकं त्यांच्यासोबत काय प्रकार घडला, कशी छेडछाड झाली, गावातल्याच व्यक्तीने केली का इतर गावातल्या व्यक्तीने केली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. या ठिकाणी पत्रकार बांधवही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आंदोलन सुरू असताना हा प्रकार घडलेला आहे. तर आम्ही वारंवार सांगत होतो की रेणापूर तालुक्यामध्ये नेमकं घडतंय काय सध्याच्या परिस्थितीला आणि ही बसमध्ये क्राईम झाला. काय म्हणता DL कसं आहे रेणापूर पोलीस स्टेशन? आज या ठिकाणी पत्रकाराला ज्या पद्धतीनं मारहाण झालेली आहे आणि सत्यता जी आहे त्या पत्रकारानं समोर आणलेली आहे त्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलो होतो. त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की ह्या पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत ते लातूरला गेलेले आहेत. कारण लातूरला जरी गेलेले असले तरी ह्या ठिकाणी तक्रार दाखल करून घेण्याचं काम सुरुवात आहे. जर बस मी आता तुम्ही जी दाखवली बस त्या बसमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही आहेत म्हणजे किती मोठा प्रकार ह्या ठिकाणी घडतो. आज जर गुन्हा दाखल केला तर लवकरात लवकर ही बस निघून जाईल. त्या प्रवाशांना आपल्या आपल्या घरी जाण्याला घरी जातील. बघूया पोलिसांनी आता योग्य ते काय कारवाई करतात ते. काय सांगाल काय प्रकार घडला होता मामाश्री? तुम्ही गाडीत नव्हतात? गाडीत होतात? काय करता इथं? बघायला हा म्हणजे इथं तमाशा चालू आहे रेणापूर पोलीस स्टेशन मध्ये. तर तुम्ही गाडीत होतात? नाही. बर गाडीत कोण होतं? गाडीत होतात सर? या ठिकाणी कंडक्टर हे ST घेऊन जात आहेत आणि ज्या महिलेसोबत ही छेडछाड झाली त्या महिलेला इथं टांगणीवर ठेवलेलं आहे की ती महिला तक्रार देणार आहे. तर ही ST अशी वापस जात आहे. हा या मावशीची पिशवी ST मध्ये आहे. या ठिकाणी या बघा पोलीस मस्त ST वापस जात आहे आणि या महिलेचं काहीतरी सामान ST मध्ये राहिलेलं असतं ते महिला त्या STच्या मागं पळते. या अशाच प्रकारचे अनेक अपडेट आम्ही तुम्हाला यापुढे देऊ. कारण या जिल्ह्यात या तालुक्यात पत्रकार सुरक्षित नाही आहेत. तर पत्रकार आपल्या स्वतःच्या हिमतीवर जे काही पूर्ण कारनामे यापुढे रेणापूर तालुक्यातले आपण सगळे कारनामे आपण यापुढे दाखवणार आहोत. या ठिकाणीही काही अनेक पत्रकार आहेत परंतु ते
या गोष्टीवरती, अशा प्रकारच्या गोष्टीवरती का लिहित नसतील, का बोलत नसतील, हा प्रश्न सध्या आम्हाला उद्भवतोय. तालुक्यामध्ये हे अनेक पत्रकार आहेत, परंतु कुणीही या पोलीस स्टेशनच्या विरोधात किंवा इथल्या मनमानी कारभाराविरोधात का बोलत नाहीत, हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आणि नेमकं हे पत्रकार काय, म्हणजे कशाचे पत्रकार, किंवा का तुम्हाला लिहायला पेन दिलेला आहे, लिहायला शाई दिलेली आहे आणि स्वातंत्र्य भेटलेलं आहे, परंतु या तालुक्यातला एकही पत्रकार, येथील रेणापूर तालुक्यातील मनमानी कारभार किंवा इथली गुंडशाही, राशन माफिया, भूमाफिया, वाळू माफिया, उत्खनन माफिया यांच्याकडून चिरीमिरी घेऊन हे सर्व प्रकरण दाबतायत का, किंवा हे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत आणण्यासाठी का तत्पर नाही आहेत, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि रेणापूर तालुक्यातून अनेक मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होते. गुटखा वाहतूक होत असताना स्टॉक या ठिकाणी होत असतो. या ठिकाणाहून लातूरमध्ये गुटखा तस्कर केला जातो, परंतु येथील PI करतायत काय आणि येथील पत्रकारही करतायत काय, हा प्रश्न सध्या उद्भवतोय. की आमदाराने पत्रकारांनाही खरेदी केलंय का, असाही प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय. पुढील अपडेट पाहत राहा. रेणापूर पोलीस स्टेशनचे अनेक कारनामे अनेक पद्धतीने यापुढे आपण तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा आढावा दाखवणार आहोत. मी बेदडकावासाठी शरद पवार, लातूर, रेणापूरमधून.